तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदडा कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. आज आलो होतो पुण्याला आलो होतो पूजासाठी. पूजा काही कारणामुळं उद्या परवा दिवशी करायचं ठरलं. मग गेल्यानंतर इथं सुंदरच जवळच म्हणजे कानिफनाथाच्या डोंगराच्या जवळ तुम्ही जर पाहता असाल तर आपल्या बाळूमामाचे मेंढरं या ठिकाणी आलेले होते. मेंढरं आल्याच्या नंतर भैयाना आणि आमच्या भाचा केशवाने म्हणले की चला जाऊ, तुम्हाला दाखवतो बाळूमामाचे मेंढरं. मग काय गेलो बघा, होळकरवाडीतून असंच खाली कानिफनाथाच्या डोंगराच्या खाल्ल्या साईडला अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी सुंदर बहारी म्हणजे लय नंबर 1 नियोजन होतं. तुम्ही जर पाहता असाल तिकडे सुंदर असं कीर्तन चालू आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर महाआरतीचे झाल्याच्या नंतर महाप्रसाद या ठिकाणी होणार आहे. तोपर्यंत तुम्ही जर इकडं पाहता असाल तिकडं आहेत बाळूमामाची मेंढरं, जी की मी तुम्हाला तिकडे घेऊन जात आहे. आणि ते शिस्तर बघितलं तेव्हा तुम्ही पाहू शकता. कीर्तन ऐकण्यासाठीच असं बसतात की या ठिकाणी आरती झाल्याच्या नंतर जाग्यावर बसून तिथंच लगेच जेवणाचं नियोजन लावता येऊ. तुम्ही पाहू शकता हरिभक्त पारायण बाळू महाराज म्हणजे सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी पाहू शकता हवेली तालुक्यामध्ये चालू आहे, जी की कानिफनाथ डोंगराच्या साईडलाच आहे. बघा, अतिशय लाईनमध्ये कीर्तन ऐका बसल्यात म्हणजे जेणेकरून जेवणाचं हे नियोजन याच ठिकाणी हो. मग काय इथून तुम्हाला दाखवणार आहे आता मी मेंढरं, जी की पलीकडे आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अतिशय छान पद्धतीचं नियोजन या ठिकाणी असतं. बघा शिस्त कशी आहे, आदर्श घेण्याऐवजी अशी शिस्त आहे. बाबा कीर्तन चालू आहे तिथं साईडला रथ पण आहे, तुम्ही बघितलं ना. चला आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मग काय चला दाखवतो तुम्हाला बाळूमामाची मेंढरं. आता चालू बाळूमामाच्या मेंढराकडे जाताना कडपर्यंत माणसं बसलेले आहेत आणि जेवणाची सोय सहित इकडे तिकडे न पळता शेवटपर्यंत जेवण येतं आहे. त्यामुळे हे इकडं जर पाहता असाल तर बाळूमामाचे काही मेंढरं आहेत. अतिशय छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे. मी आता चाला मेंढराच्या जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवणार आहे बाळूमामाचे मेंढरं. तुम्ही लाईव्ह दर्शन घ्या, मी तर दर्शन आता घेणारच आहे. काय चला, सर्वजण बघत होते माझ्याकडे, त्यांना वाटला तो व्हिडिओ करत आहे म्हणून त्यांना कुठं माहीत आहे इतर रतन महाराज ब्लॉगर आहे. बघा लावून असं लोकेशन दिसलं मित्रांनो, अतिशय छान. इकडे कीर्तन चालू आहे सुंदर असं छान वातावरणामध्ये. आता पाऊस पडलाले तुम्ही पाहत असाल. स्वागत आहे अतिशय थंड वातावरणामध्ये. लय मस्त असं फ्रेश वाटलेले बघा मित्रांनो. तर पुणेकर इथलं लोकेशन आहे तुम्हाला सांगतो, हडपसर हांडेवाडी होळकरवाडीच्या साईडला कानिफनाथ डोंगराच्या अतिशय पायथ्याशी या ठिकाणी बाळूमामाचं आगमन झालेलं आहे. सुंदर अशी कीर्तन सेवा त्यांची चालू आहे. त्या कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. चला तुम्ही पाहू शकता. कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगा मित्रांनो.